हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? थंबनेल बघून आलेले आहे. तर हो, खरंच 100 रुपयामध्ये पनीर मलाई कोफ्ता इथे छान सुपर टेस्टी अशी डिश बनवलेली आहे. आता तुम्ही जवळपास हॉटेलमध्ये गेलं तर सर्वात महागडी डिश पनीर मलाई कोफ्ताच इथे भेटेल आपल्याला. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 6 पीस आपल्याला हे 6 बॉल भेटतात. तर हे 6 बॉल म्हणले आपण जातो 6 ते 7 जण आपली फॅमिली जातो. आपली फॅमिली एका भाजीमध्ये अख्खं म्हणजे एवढे पैसे घालवूनसुद्धा आपलं जेवणसुद्धा होत नाही. हीच 100 रुपयामध्ये भाजी बनवा आणि घरी ट्राय करा. तर चला बघूया काय घेतलेलं आहे. तर इथे 7 जणांच्या भाजीसाठी मी इथं 4 कांदे घेतलेले आहे मीडियम साईजमध्ये. नंतर इथे मी 9-10 मिरच्या घेतलेल्या हिरव्या आणि नंतर 15 नाही 20-25 मी लसणच्या पाकळ्या, नंतर कोथिंबीरच्या त्या लास्टवाले जे देठ असतात ना काड्या ते घेतलेले. नंतर तुम्हाला सांगते अद्रक घेतलेली. ही दालचिनी आहे ना ही थोडीशीच घेतलेली कारण मी हे शिजवल्यावर काढणार नाही आहे त्याच्यामुळे मी छोटी घेतलेली. नंतर 10 ते 15 काजू घेतलेले, 4 विलायच्या घेतलेल्या, जिरं घेतलेलं आणि तेजपत्ता. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं 2 पळ्या तेल घेतलेलं आणि नंतर ती दालचिनी, आपल्या विलायच्या आणि जिरं आणि कांदा आधी छान असं परतून घ्यायचं आहे. तर हा अगदी सॉफ्ट झाला पाहिजे, असा गुलाबी रंग आला पाहिजे, बस बघा. तर अशा प्रकारे छान असा परतून घ्या. नंतर बाकीचं जे होतं ना जे पहिले आधी सांगितलेलं ते जे होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ते पण छान असं परतून घ्यायचं 1-2 मिनिट. नंतर इथे 2 टमाटे मी घेतलेले आहे, मीडियम साईजचे टमाटे आहे. तर हे 2 टमाटे मी त्याच्यामध्ये कट करून घेतलेले. तर अशा प्रकारे आपल्याला बघा आता हे थोडंसं 5 मिनिट मी तेलावरच करून घेतलेलं आणि मग नंतर मी यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं. आता हे पाण्यामध्ये आपल्याला छान अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आणि थंड करायला एका साईडने ठेवून द्यायचं आहे. आता इथे मी अर्धा किलो पनीर घेतलं होतं, तर अर्धा किलोमधलं मी एवढाच पोर्शन, आता हे 2-3 भाग केलेले अर्धा किलोमध्ये, तर एक पोर्शन मी साईडला ठेवून दिलेला. हे 2च भाग घेतलेले मी. तर आता तुम्हाला सांगते हे 100 रुपयामध्ये पनीर येईल बघा. तर हे आपल्याला छान असं बारीक जी खिसणी असते त्यांनी छान किसून घ्यायचं आहे आणि असं छान मळून घ्यायचं आहे. जास्त मळून घ्यायचं नाही, याच्यातलं तूप आपल्याला साईडने करून घ्यायचं नाही, अगदी सॉफ्ट झालं पाहिजे बस. असं आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. आता बघा बघू शकता तुम्ही कसं छान असं मऊ 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 दिसतं आहे ना, कारण आपले जे आपण जे बॉल बनवणार आहे ते बस फुटले नाही पाहिजे बस. त्यासाठी आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे मी खवा घेतलेला आहे. तर खवा अर्धा पाव मी इथे खवा घेतलेला आहे आणि छान, आणि खवा जर नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, इथे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर अशा छान सॉफ्टनेससाठी खूप छान टेस्ट येते याने, तर हे नक्की आवर्जून टाका. पण नसेल तर काहीही एक प्रॉब्लेम नाही. तर तोसुद्धा असं छान किसून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर तोसुद्धा मळून घेऊन नंतर आपल्याला पनीरमध्ये मिक्स करून घ्यायचा. आता मी इथे छान असे 2 बटाटे घेतलेले, उकडलेले बटाटे. जास्त ओव्हरकुक झालेला बटाटा पण आपल्याला इथं नाही घ्यायचा, जो पाणी सुटेल त्याला असं नको. तर शिजवून आपल्याला थंड करून घ्यायचा आणि मग नंतरच तो बटाटा आपल्याला किसून याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. तर आता इथे बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये हे प्लेन झालं ना, आपल्याला प्लेन नको. तर याच्यामध्ये किसूनसुद्धा आपण अद्रक आणि कापूनसुद्धा आपण मिरची टाकू शकतो. पण त्याची टेस्ट, ही जी कुटलेली टेस्ट असते, हे बघा ही, तर ही काहीतरी वेगळीच येते. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर, मीठ आणि कुटलेलं अद्रक आणि मिरची असं छान असं मिश्रण याच्यामध्ये केलेलं आणि छान एकत्र करून घेतलेलं. आता इथे मी काय केलेलं, 4 चमचे मैदा घेतलेला. आता बाइंडिंगसाठी आपले कोफ्ते फुटायला नको म्हणून छान बाइंडिंगसाठी आपण याच्यामध्ये 2-4 चमचे मी मैदा घेतलेला. आता तुम्ही म्हणाल ही डबल क्वांटिटी मी टाकते, ही खूपच जास्त जास्त टाकते. तर इथे मी आधी सांगते की मी 7 ते 8 जणांसाठी ही भाजी बनवते, त्याच्यामुळे क्वांटिटी तुम्हाला जास्त वाटेल. तर आता अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, हे पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मग नंतर याला आपण छान असे गोळे बनवून घ्यायचे. नंतर थोडासा मैदा घ्यायचा, त्या मैद्यामध्ये कोट करायचा आणि परत एक वेळेस हातावर असं फिरवून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तो मैदा मैदा राहणार नाही आणि आपलं तेल पण जास्त खराब होणार नाही. अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेतलेले. मग कढईमध्ये तेल घेतलेलं. आता तेल किती गरम करायचं, जास्त गरम करायचं नाही, नाहीतर आपले कोफ्ते आतून कच्चे राहतील आणि वरून डार्क होतील. तर असं करायचं की एक छोटासा गोळा टाकून बघायचा, त्याला बबल्स येतील आणि तो पटकन वर येणार, म्हणजे आपलं तेल
गरम झालं. आता इथे मी काय केलं, एक ट्रायल म्हणून एकच कोफ्ता टाकून बघितला, की फुटतो का नाही बाबा ते बघायसाठी. कारण तेल नको खराब व्हायला आपलं. म्हणून एक टाकला तर तो काही फुटला नाही. तर मग मी असे 5-6 टाकले. तर आता इथे काय झालं, एवढे नका टाकू. 4-4 किंवा 5-5ची बॅच करूनच टाका. कारण काय होतं, जास्त आपण टाकतो मग नंतर चमच्याने फिरवताना ती अगदी अलगद हाताने आपल्याला फिरवावं लागतं. हे खूपच नाजूक रेसिपी आहे. तर एक माझा कोफ्ता फुटला होता. फक्त मी एकदम स्पीडमध्ये केला आणि चमचा लागून. तर ही बघा मी तुम्हाला आता पुढचे जे आहेत ते एकदम छान झालेले आपले. मी तसे तळून घेतलेले आणि बघू शकता तुम्ही कोफ्ते किती छान झालेले. हे खूप गरम-गरम होते. फोडून दाखवताना पण खूप चटके लागत होते. तर हे बघा अशा प्रकारे आपले छान असे कोफ्ते पण असेही खायला खूप टेस्टी झालेले होते. तर आता बघा इथे काय घेतलेलं आपण आता ती आपण ग्रेव्ही बनवून घेऊया. तर 4 चमचे मी 4 पडी मी तेल घेतलेलं. नंतर इथे मी लाल तिखट घेतलेलं होतं 4 चमचे. नंतर हळद, गरम मसाला आणि इथे घेतला मी चिकन मसाला. आता हा आवर्जून टाका. याच्यामध्ये काही नॉन-व्हेज इन्ग्रीडियंट नसतात. हा मसाला आहे तर हा नक्की टाका, टाका, टाका. आता बरेच जण याच्यामध्ये तिखट टाकत नाही. तर मी म्हणते तुम्ही माझ्या ही रेसिपी करून बघा. ही फक्त करून बघा. आणि तिखट तुम्ही कमी जास्त ऑफकोर्स करू शकता. आता ही ग्रेव्ही मी काय टाकली, तर आपण जे मिश्रण मी बनवून ठेवलेलं होतं ना, आपण केलेलं होतं, तर ते थंड झाल्यावर मी याची छान ग्रेव्ही बनवून घेतलेली. ती ग्रेव्ही टाकलेली. मग नंतर याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये 1 चमचा मीठ टाकलेलं, कसुरी मेथी टाकलेली आणि हे छान मिक्स करून घेतलेलं. आता मी याच्यामध्ये काय केलेलं, जे आपलं मिक्सरचं भांडं होतं, मिक्सरच्या भांड्यामध्येच मी 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आणि 1.5 ग्लास पाणी घेऊन मी आपल्या या मसाल्यामध्ये टाकलं. नंतर इथे 2 चमचे मी साखर घेतलेली. हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हो, ही भाजी खूपच गोड-गोड असते. जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाल तर याच्यामध्ये स्पायसीनेस काहीच नसतो. तुम्ही ही विदर्भाची आता विदर्भ म्हणल्यावर स्पायसी राव तुम्ही समजू शकता. तर ही भाजी तुम्ही प्लीज करून बघा. नाही तुम्हाला आवडली ना, तर मग काय राव म्हणजे अनसबस्क्राईब करा मला, पण भाजी ही करून बघा, या पद्धतीने करून बघा. तर आता बघा इथे लास्टमध्ये आपल्याला छान अशी क्रीम टाकायची आहे. घरची मलाई मी इथे टाकलेली आहे. आणि तुम्ही म्हणाल की खूपच झंझट आहे. बिलकुल नाही. आज माझ्या वडिलांचा वाढदिवस होता त्याच्यामुळे मी ही भाजी बनवली आहे आणि कधीतरी एका स्पेशल डेला आपण ही तर नक्कीच बनवू शकतो. कुणाच तरीसाठी स्पेशल एखादा दिवस आपल्याला छान करायचा आहे तर अशा अशा भाज्या आपण नक्कीच काहीतरी कधीतरी बनवायलाच पाहिजे. तर अशा प्रकारे आपली भाजी ही रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. एवढी छान भाजी, एवढी टेस्टी भाजी झालेली होती. म्हणजे तुम्हाला मी सांगू शकत नाही. तर ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. आणि अशा प्रकारे ताट सजवलेलं आणि भाजी तुम्ही बघू शकता. प्लेट कशी सजवली, आधी ग्रेव्ही टाकायची, नंतर त्यावर बॉल टाकायचे, हे मी तुम्हाला आधीच दाखवलेलं आहे. तर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो, लाईक करा. थँक यू सो मच.